नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॉईस फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या होत्या, त्या कारणास्तव आनंदाची बातमी म्हणजे तुमची कॅप राऊंडची अलॉटमेंट झालेली आहे। सगळ्यांना अलॉटमेंट त्यांच्या मनानुसार झालेली आहेच, परंतु ज्यांना अलॉटमेंट त्यांच्या मनानुसार झालेली नसेल त्यांनी भीती काही बाळगायची नाही, कारण की कॅप 2 मध्ये कॅप 3 मध्ये तुम्हाला चेंजेस करता येतात। आता कट ऑफचं प्रिडिक्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कट ऑफचं प्रिडिक्शन कसं असणार आहे। परंतु आता ज्या मुलांनी कॅप 1 मध्ये काही चुका केल्या होत्या, ज्या मुलांना कॅप 2 मध्ये काही चुका करायच्या नाहीयेत, त्यांनी दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करा किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट वर नंबर कॉल करू शकता। त्यानंतर आता कॅप 1 मध्ये अलॉटमेंट झालेली नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे दादा? कॅप 1 मध्ये ज्यांना त्यांच्या मनासारखी अलॉटमेंट झालेली, ज्यांना कॉलेज निवडायचंय, ज्यांना ऍडमिशन कंटिन्यू करायचंय, त्यांनी फ्रीज करायचंय। ज्यांना कॅप 2 साठी जायचंय त्यांनी बेटरमेंट करायचंय। काय? ज्यांना कॅप 2 साठी जायचंय त्यांनी बेटरमेंट करायचंय। बेटरमेंट केल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजेच। सीट ऍक्सेप्टन्स फी असेल 1000 रुपये, ती भरायची आणि मला जे कॉलेज भेटलं ते मला पाहिजेच, पण यापेक्षा बेटर कॉलेज जर भेटत असेल तर ते मी घ्यायला तयार आहे। कॅप 2 मध्ये जायचं, जो काही कॅप 2 चा तुमचा ऑप्शन फॉर्म असेल, बिलो कॉलेजेस घेऊ नका। मोस्टली तुम्ही जे काही कॉलेजेस सिक्वेन्स दिला असेल तर काही थोडंफार चेंजेस असतील तर वरती घ्या, पण जे काही कमी रेंजचे कॉलेजेस आहेत किंवा जे काही कमी पर्सेंटाइलचे कॉलेजेस ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू नका। हा, आता त्यानंतर कॅप 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कॅप 2 चा तुमचा ऑप्शन फॉर्म चॉईस फिलिंग करायची आहे। त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर बेटरमेंट करायचंय, किंवा नसेल कॅप 3 साठी पण तुम्ही जाऊ शकता। कॅप 1 मध्ये ज्या मुलांना ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची त्यांनी फ्रीज करायचंय। फ्रीज केल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की मला ऍडमिशन कंप्लीट करायचं, येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन प्रोसेस वर्कआउट करायची। जे काही डॉक्युमेंट्स असतील तुमचे कॅटेगरी वाईज जी काही लिस्ट असेल कॉलेजच्या वेबसाईटवर चेक करा किंवा कुठेही चेक करा। त्या ठिकाणी तुम्ही जे काही रजिस्ट्रेशनच्या वेळेस किंवा जे काही व्हेरिफिकेशनच्या वेळेस डॉक्युमेंट अपलोड केले होते किंवा जे व्हेरीफाईड केले होते ते कॉलेजेस घ्यायचे आणि कॉलेजला जाऊन अलॉटमेंट करायची। प्लस जी काही कॅटेगरीची फी असेल, कॉलेजचं फी स्ट्रक्चर चेक करा गुगलला जाऊन, त्या ठिकाणी जी काही फी असेल ती फी घेऊन जायची, आपलं ॲडमिशन प्रोसेस डन करायचं आहे। आता या सर्व गोष्टी आहेत, प्लस इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काही नवनवीन अपडेट्स असतील सगळ्यात प्रथम जे येतात त्या म्हणजे दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच। आणि येणाऱ्या रिगार्डिंग ज्या काही इंजिनिअरिंग अपडेट्स आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण दिली आहे, तुम्ही जॉईन करू शकता, प्लस काउन्सिलिंगमध्ये एनरोल पण करू शकता। थँक्यू सो मच।